जलगांव में पूर्व मंत्री सुभाष देसाई ने कहा कि पहलगाम हमले में हिंदुओं की हत्या मोदी सरकार की विफलता है। उन्होंने पीएम मोदी से देश से माफी मांगने की मांग की। साथ ही राज और उद्धव ठाकरे के संबंधित गठबंधन पर कहा, ये महाराष्ट्र के लिए एक आशादायक कदम है जो राज्य हित में एकजुट हो, उनका स्वागत है। देवेंद्र फडणवीस और भाजपा पर निशाना साधते हुए कहा कि महाराष्ट्र के उद्योग गुजरात ले जाए जा रहे हैं और मुंबई का महत्व घटाया जा रहा है। समविचारांनी काही एक सामायिक ध्येय ठेवून शक्ती जर एकत्र येत असतील तर तो जनतेसाठी दिलासा आहे. आणि म्हणूनच जेव्हा राज ठाकरे यांनी अशा प्रकारच्या भूमिकेला एक सकारात्मक असा उच्चार केला, त्याच्यावर उद्धव साहेबांनी असं सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी माझे केव्हाही सहकार्य करायची तयारी आहे. त्यांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी राजकीय पक्षांनी आपले भेदाभेद काढून एकत्र यावं. त्याचबरोबर त्यांनी एक सांगितलं की जे महाराष्ट्र हिताचा बळी देतात अशा शक्तींबरोबर, अशा पक्षांबरोबर सहकार्य करता कामा नये. ह्याच्यातून जो काही विचार किंवा संदेश द्यायचा होता तो देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचं नुकसान गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रचंड प्रमाणात झालेलं आहे, होत आहे. मुंबईचं महत्व कमी करणं, महाराष्ट्राचे उद्योग इतर राज्यामध्ये खास करून गुजरातमध्ये नेणं, अशा प्रकारच्या बऱ्याच घटना घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे महाराष्ट्र कसा मागे जाईल ह्याची चिंता वाटू लागली. आणि म्हणूनच असे करणारे जे आहेत ते उद्धव साहेबांनी अगदी नेमकं सांगितलं की अशा लोकांबरोबर कोणाचाही साठलोटा असता कामा नये. ह्या शक्तींबरोबरच लढायला पाहिजे, त्यांच्यावर दोस्ती ठेवून कसं चालेल हा विचार आहे. परंतु व्यापक महाराष्ट्र हिताचा विचार करून जे जे एकत्रित असेल त्यांनी यावं आणि एक जुटीने लढावं. कारण महाराष्ट्र हाच नेहमी कुठला तरी बदल घडवतो, क्रांती करतो. देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ सुद्धा महाराष्ट्रातच प्रामुख्याने वाढली. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुद्धा महाराष्ट्रानं एक होऊन एकत्र आले, सर्व पक्ष एकत्र आले आणि ती लढून त्याच्यातही विजय मिळवला. तसेच स्वरूप महाराष्ट्रानं आपलं रूप हे दाखवलं पाहिजे. सर, आपण जे सांगितलं की ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजे, त्यांच्यासोबत जायला नको पाहिजे, त्या तुमच्या अटी शर्ती आहेत म्हणजे? अटी शर्तीनं अपेक्षा आहेत. कारण आपण जर कुठल्या शक्ती आपल्यासाठी घातक काम करतात हे जर ओळखलं नाही तर आपले सगळे प्रयत्न वाया जातील. त्यामुळे ते नक्कीच ओळखलं पाहिजे की महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे कोण, राज्याच्या बाजूचे कोण आणि राज्यावर घाव घालणारे कोण, हे जर ओळखलं नाही तर आपले सगळे प्रयत्न हे फुकट जातील. त्यामुळे अट शर्त नाही, अपेक्षा ही आहे की हे तुम्ही ओळखा आणि एकत्र या. काँग्रेस जे आहे, शरद पवार यांच्याशी या संदर्भात आपली चर्चा झाली किंवा चर्चा होणार? नाही, पण आमचं हे जे काही आवाहन आहे ते खुलं आहे आणि सर्वांना आहे की महाराष्ट्र हितासाठी. तसं तर त्यांची आणि आमची एकजूट किंवा जवळीक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेलीच आहे. महाराष्ट्र हिताचा जर विचार असेल तर त्यासाठी केव्हाही सहकार्य. आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेबांची सुद्धा तीच तशी भूमिका आहे. काँग्रेसचे आहेत, परंतु काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष थोडेसे वेगळे कसे आहेत की ते राष्ट्रीय पक्ष. त्यांना जेव्हा राज्याचा नव्हे तर देशाच्या राजकारणाचा विचार येतो तर कुठल्या ना कुठल्या राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. हे दोन पक्ष वेगळे आहेत, काँग्रेस आणि भाजप. परंतु बाकीचे सगळे जे पक्ष आहेत ते तरी राज्यांच्या दृष्टीने विश्वास ठेवण्यासारखे आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे हिंदुत्वावर जास्त फोकस करतात, मात्र इतर जे पक्ष आहे याकडनं दूर वाटतात पाहिल्यानंतर. नाही, असं आहे, प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका असते, त्यांचं तत्वज्ञान असतं, ते स्थापन कशासाठी झाले त्यासाठी काही ध्येय असतात, ते असू शकतात. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचं हित हे गृहीत धरून किंवा ते लक्ष ठेवून समोर ही शिवसेनेची स्थापना केली. आणि पुढे देशामध्ये जेव्हा हिंदुत्वावर काही संकट येऊ लागली तेव्हा हिंदुत्वाचा पुकारा केला. तेव्हा मराठी माणसाचं हित आणि हिंदुत्व जपणं, हिंदुत्वाचं संरक्षण करणं यासाठी शिवसेना किंवा बाळासाहेबांवर विश्वास ठेवणारे सर्वजण हे काम करणार.
आणि म्हणूनच उद्धव साहेबांनी ह्या भूमिकेवरच काम करायचं सुरू ठेवलेलं आहे. राज ठाकरे हे सुद्धा सुरुवातीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालीच घडलेले. त्यामुळे हिंदुत्वासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर त्याचं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख